तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, बिग बॉस सीझन 6 बद्दल आज एक शॉकिंग न्यूज पण आलेली आहे आणि दिव्याताई शिंदे यांच्यावर जे अन्याय झालेला आहे त्याच्याबद्दल पण या व्हिडिओमध्ये खूप काही माहिती भेटणार आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट मित्रांनो म्हणजे आज जे शॉकिंग इव्हिक्शन आहे त्याच्याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये खूप काही महत्त्वाच्या गोष्टी बघायला भेटणार आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला आतापर्यंत लाईक नसेल केला तर लाईक पण करून घ्या, कारण की आपण अशाच नवीन नवीन अपडेट पण घेऊन येतो. मित्रांनो, सगळ्यात पहिलं तर बघूया आपण. तर बिग बॉस सीझन 6 मध्ये असं काय घडलं होतं की दिव्याताई शिंदे एकदम घराच्या बाहेर काढलेला आहे. ते धमकी कशामुळे होती आणि ते धमकी कुणाला होती? मित्रांनो, दिव्याताई शिंदे यांचं इंटेन्शन असं नव्हतं की बिग बॉस बद्दल किंवा बिग बॉसच्या एवढ्या मोठ्या शो मध्ये जाऊन असं आपण तलवारीनं बोलायचं, तलवारीचा आणि बंदुकीचा असं काही सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ते बोलायचं. मित्रांनो, त्याने फक्त हे सांगत होते की जे मला बोलतात हे लोक, तू बाहेरचं काढतेस, बाहेरचं काढतेस, बाहेरचं काढतेस, तर मी बाहेर कशी आहे हे दाखवायचं होतं त्यांना. कारण की मित्रांनो, त्यांना बोलले पण होते की बिग बॉस सीझन 6 मध्ये मी आल्यापासून बाहेरची एकही गोष्ट काढलेली नाहीये, ना की मला ड्रायव्हर कोण आहे किंवा माझ्या गाडीचा कलर कोणता आहे हे सुद्धा मी इथं काढलेले नाहीये आणि मला माहिती नाहीये. मित्रांनो, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे त्याने असं बोलले होते की तुम्हाला बघायचंच आहे की मी बाहेर कशी आहे, तर मी बाहेर अशी आहे, म्हणून ते शब्द त्याने यूज केलेला होता. आणि ते तलवार म्हणजे ते त्यांची पेन होती, कारण की त्यानं तलवार बाहेर घेऊन फिरत नाहीयेत आणि त्यानं पेनला तलवार बोलतात, म्हणजे तलवारीची धारेसारखी मी पेन चालवते आणि शब्द वापरते, हे त्यांचा इंटेन्शन होता. आणि जर आजच्या प्रोमो मध्ये बघितलं आपण की ज्यावेळेस तन्वीने आयुषला मारलं, मग ते इंटेन्शन फक्त प्रेमाचा इंटेन्शन होता का? मग ज्यावेळेस जर तिने प्रेम नाही केलं म्हणून तुम्ही तिला बाहेर काढलात का? प्रश्न असे खूप सारे आहेत मित्रांनो. कारण की तिने भाऊ मानला होता राकेश बापटला, तरी भाऊच्या धक्क्यावर तिला भाऊ का मानलीस म्हणून तिला ओरडण्यात आलं. आणि दुसरी गोष्ट, तन्वीने इथं प्रेम एका बरोबर एक झालं की एक, एक झालं की एक, सगळ्यांसोबत मैत्री कराय बघते, प्रेम कराय बघते, तर त्याचा काहीच विषय होत नाहीये. ते चालतं बिग बॉसला. मग बिग बॉस मध्ये जर भाऊ बनलेलं चालत नाही तर प्रेम का चालतं, हा पण एक मोठा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आज जे होतं इव्हिक्शन आहे आणि इव्हिक्शन मध्ये दोन नावे सगळ्यात जास्त पुढे येत आहेत, सॉरी 3 नावे सगळ्यात जास्त पुढे येत आहेत. ते म्हणजे मित्रांनो ओमकार राऊत, दीपाली सय्यद आणि अनुश्री माने. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ह्याच्यापैकी कोण जाऊ शकेल? कारण की जो प्रोमो होता त्याच्यामध्ये जर आपण त्यांचे चेहरे बघितले तर दीपाली मॅम आणि अनुश्री यांचा चेहरा खूप म्हणजे खूप पडलेला होता. दोघीपैकी एक बाहेर जाईल का अशी संभावना आहे. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक केला असाल, आणि लाईक नसेल केला तर लाईक पण करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि कमेंटमध्ये तुमचं मत मांडा, कारण की आपण असेच नवीन नवीन अपडेट घेऊन येत राहतो.